त्रास होईल अशा प्रकारची कामे करण्यात येऊ नयेत आणि शासनाच्या वतीनं म्हणजे वन खात्याच्या वतीनं आम्ही तिथे आक्षेप घेतलेला आहे. ठीक आहे, बोला आव्हाड साहेब. अध्यक्ष महोदय, तुम्ही जोरगेवारांना जी परमिशन दिली ती 1 मिनिट मी घेतोय. अध्यक्ष महोदय, तुमच्या मतदारसंघाच्या आपल्या वनमंत्र्यांच्या मतदारसंघाच्या बाजूला असलेल्या ठाण्यामध्ये येऊर येथे राजरोसपणाने उत्खनन केलं जातं आहे. त्याच्या विरुद्धचा अहवाल आलेला आहे. त्याच्यामध्ये तहसीलदाराला परमिशन दिली म्हणून दोषी धरलेला आहे. तरी मी आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आपण काही त्याच्यावरती काही कारवाई करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी येऊर हा नॅशनल पार्कच्या लगतचा भाग आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या खाजगी जमिनी आहेत, आदिवासींच्या जमिनी आहेत आणि माननीय जितेंद्र आव्हाड यांनी जर का निश्चित स्वरूपाची कुठल्या परिसरात कुठल्या सर्वे नंबरमध्ये अशा प्रकारचं उत्खनन होते याची माहिती दिली तर त्या संबंधितावर कारवाई निश्चितपणे केली जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न. अध्यक्ष महोदय, आपण सगळेजण इथं गहन खुर्दावर चर्चा करतोय. खरं तर इथं विधानसभेतले बरेचसे सदस्य तक्रारी करतात. मधल्या काळात 137 कोटी रुपयाची तक्रार झाली होती. त्यात मुक्ताईनगरच्या प्रकरणात SIT लागली होती. अध्यक्ष महोदय, त्या SITची वस्तुस्थिती अशी आहे, SIT मध्ये निर्णय झाला. या विधिमंडळ सदस्याने तक्रारीनंतर त्या SITच्या निर्णयानंतर ते प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टात अनेकदा विचारणा झाली की शासनाने यात काय म्हणणं आहे. 137 कोटीच्या प्रकरणात शासन अजून